आले फुकटचे वायरून मी सगळ्या 100 रुपये घालून बाहेर झाला बिल्डिंग घेतली ना तुम्ही चेक करा सामन्याला होते सुरुवात. अप्रतिम आपण पाहू शकता पालघर चषक 2024च्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन नियोजन. थँक्यू व्हेरी मच शरीफ खत्री मंडप डेकोरेटर्स आहेत आणि त्यांच्या वतीने महेश पालघरे यांच्या वतीने त्यांचा धन्यवाद आहे. उजव्या साईडला वेलकम आपलं सहर्ष स्वागत. नाही नाही केलं केलं ते पण केलं आणि स्ट्रगल करत होता. या सामन्यामध्ये मात्र आज खूप उमेद असेल, अपेक्षा भरपूर असतील, एक्सपेक्टेशन खूप असेल खेळाडू पक्षांमधून. इलेव्हनचा त्यांच्या हातामध्ये पाहायला मिळते आणि त्यांचा पहिला बॉल शॉट. पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी थोडासा स्टार्ट करत असताना आणि अत्यंत होणारी चिन्हे पाहायला मिळत आहेत. अगोदर साई वाटेने मात्र परिपूर्णतः विचार केलं होतं. आता गेल्या मॅच कोहलीसारख्या फलंदाजांना या खेळाडूने थोडंसं विचार केलं होतं. म्हणजेच थोडंसं स्ट्रगल करण्यासाठी भाग पाडलं होतं. क्रिकेटच्या माध्यमातून प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर करण्याचा हेतू जरूर पाहायला मिळतोय आणि तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या दुहेरी संघाची धावसंख्या 3ऱ्या बॉलवर 2 इंच्या गेल्यावर वाढीव टीमची ही पाहायला मिळते. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर पहिला आहे आणि पहिल्या षटकातील बॉल फेकून झाले ते 3 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2. रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धा आपण पाहतात. आजचा पहिला दिवस. उद्या 40+ क्रिकेट याच मैदानात आपल्याला अफलातून पाहायला मिळेल. साईडला खूप चांगला फटका पाहायला मिळतोय. झेल होऊ शकेल का नाही आणि सरळ सुंदर मात्र यावेळेला फेकून दिलं, भिरकावून दिलं, टच केलंय षटकाराकरिता. एक एक ग्लव्स फार महत्वाची भूमिका असते. जेव्हा तुमच्या बॅट मधून एक धाव येते त्यावेळेला तुमचा एक सेल्फ कॉन्फिडन्स जो असतो तो मात्र वाढताना पाहायला मिळतो. आणि भरपूर वेळेनंतर धीरजच्या बॅट मधून मात्र 8 धावा आले. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 8 वर. तेजन इलेव्हन वाढीव टीमची स्थिती पाहायला मिळते. आणि तिच्या आतापर्यंत 4 बॉल हाताळले आणि काहीतरी काळमंत्र देत असताना आपल्या अपकमिंग यंग टॅलेंटला जनरेशन. क्रिकेटच्या काळामध्ये खूप यंग जनरेशनला टॅलेंटेड खेळाडू बनले आणि प्लेइंग इलेव्हन मध्ये त्यांनी जागा मिळवली आपल्या स्वतःच्या मेहनतीने. ऑन साईडला खेळला गेला तीचा फटका कॅपमध्ये आहे का नाही. राहुल गोल मात्र त्या ठिकाणी फेकी करतील. तत्पूर्वी 2 धावा आरामची साथ खेळपट्टीवर निघून येतील आणि दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 10 वर जाऊन पोहोचली गेली. इंडियन इलेव्हन वाढीव टीम आतापर्यंत मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळते. 5 बॉलचा खेळ झालाय. सामना 5 षटकांचा रंगाला पाहायला मिळेल. तर ही क्वालिटी दर्जाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 5-5 षटकांचे सामने खेळवले जातात. त्यावेळेला पहिलं षटक एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. संघाची धावसंख्या तेजन इलेव्हन टीमची 10 या धावसंख्येवर जाऊन पोहोचली गेली. 10च्या सरासरीने खेळले तर 50 धावा ऑफकोर्स यावेळेला पाहायला मिळतील. फलकावर लगावल्या जातील. परंतु ती रणनीती आणि ती स्ट्रॅटेजी आखली जाईल का राहुल कोहलीला मात्र पाचारण केले बदलण्यासाठी. बॉलर
पाहायला मिळालं. राहुल मात्र कोणी सरसावतोय, इन्फट घेतोय. तत्पूर्वी सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. डाऊन फलकावर आतापर्यंत आपण पाहताय 11 धावसंख्येवर सिंगल 11 वाईन टीम मजबूत स्थितीमध्ये आहे, कारण 10 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या. पहिल्या मॅचच्या कंपॅरिझन करत असताना या मॅच मध्ये धीरजने कमबॅक केलंय असं म्हणायला वावगं ठरणार नाहीये, कारण या खेळाडूकडे पोटेन्शियल आहे, नो डाऊट अबाउट इट. राहुल कोण एका साईडला बेस्ट वर्सेस बेस्ट, क्वालिटी वर्सेस क्वालिटी. सुपर बॉल होता ह्या वेळेला. थोडस जरूर आपण पाहू शकता कमरेच्या खाली असल्या कारणानं मात्र पंचांनी नो घोषित केला नाही. आणि इथून जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल. या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 12 या धावसंख्येवर. वेल रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. चला, गोकुळ 11 टीमचा कॅप्टन आणि अष्टविनायक नायगाव टीमचा कॅप्टन, दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. त्यावेळेला मात्र आता नो बॉल मिळेल. एका वरची टीम जाईल दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, परंतु एकच धावेवर 9+1 अशा 2 धावा प्लस हिटचा सिग्नल त्या ठिकाणी जरूर दिला जाईल. या चेंडूवर मात्र धीरजच्या मोठा फटका खेळतील का, आणि मोठा फटका खेळण्यासाठी ओळखले जातात अष्टविनायक नायगाव टीमचं कॅप्टन. जर आले असतील तर प्लीज आपण या. योगेश कोळी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि गोकुळ 11 संघाचे भावेश पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. तर दोन्ही संघाच्या कॅप्टनचं करूया आपण वेलकम या सुरुची बीचच्या मैदानात. ऐतिहासिक मैदान म्हणून रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. लेट झियाका ही ट्रॉफी आपण पाहिली. चॅम्पियन्स वसी चॅम्पियन्स प्रेझेंट त्या स्पर्धेचं आयोजन केलं आणि त्यानंतर ही स्पर्धा आपण पाहतोय. आणि अजून एक स्पर्धा यंगस्टार क्रिकेट क्लब पापडीच्या वतीने आपण पाहणार आहोत. डिलिव्हरी टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला. थोडं संपलिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली. डॉट बॉल येतोय, क्रिकेटच्या बॉलवर मात्र खेळू शकले नाही. बॉल फेकून झाले. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 14. षटक क्रमांक पहिला आपण पाहिला आणि पहिल्या षटकात 10 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत आपण विचार केला तर फक्त 4 धावा खर्च केलेत. यावेळेला ऑन साईडला फटका चांगला आहे, केला. हा पॅटर्न शॉट आहे धीरज झहाचा. जबरदस्त प्रहार केला गेला आणि सरळ चेंडूला पाठवलं. शॉर्ट लेन चेंडू होता, परफेक्ट पिक केलं आणि सरळ चेंडू लॉंग ऑन क्लिअर करणारा हा षटकार. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 20 या धावसंख्येवर. 20 रन्स. बॉल फेकून झाले 4. पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी केलेली आहे. काहीतरी काळमंत्र देत आहेत. ऑली गोन्साल्विस एक्सपिरियन्स शेअर करतायत. म्हणतात ना, एक्सपिरियन्स जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही जर दुसऱ्याला तो शेअर करतायत तर अजून तुमचा मात्र यावेळेला एक्सपिरियन्स वाढला जातो. संघाची धावसंख्या 20 रन्स. 4 बॉलचा खेळ झालाय. पेरापट्टी वसई टीम एका साईडला पेजल 11 वालिद आपल्याला पाहायला मिळते. टॉस या ठिकाणी केला जाईल. दोन्ही संघाचे कॅप्टन उपस्थित झाले. 20 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. पुन्हा एकदा बॉल होते साईडला क्षणापूल करण्याचा प्रयत्न सुरू केला गेला होता. एकदा वर्जित केली जाईल. राहुल मात्र पुढे सरसावत आहे. तत्पूर्वी विकेट मिळण्याच्या प्रयत्नात आणि इथे मात्र आपण पाहू शकाल विकेट नाही आहे. त्या ठिकाणी तालमेल कमी होती. नो अँड वेट गोष्टींचा समन्वय पाहायला मिळाला नाही. 2 धावा तर अर्जित केल्या गेल्या आणि दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. धावसंख्या फलकावर एकंदरीत 22. फैसल शेख या ठिकाणी उपस्थित आहे. जनाब फैसल शेख यांच्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी यावेळेला ऑस्ट्रेलिया थोडासा बाहेर यावेळेला आपण पाहू शकतो. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते फलकावर 23. 23 रन्स ऑन दी बोर्ड लागले जातात. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 5 बॉलचा एकत्रित आणि दुसरं षटक आहे राहुल गोल्ड आपल्या गोलंदाजी मार्कवर. तो नागमध्ये येणारा चेंडू इनसाइड आउट यावेळेला जरूर पाहायला मिळते. एकदा वर्जित केली जाईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 2 षटकांच्या समाप्ती अखेर जाऊन पोहोचते फलकावर 24 या धावसंख्येवर. 24 रन्स ऑन दी बोर्ड. 12चा ऍव्हरेज आतापर्यंत पाहायला मिळतोय. जो करंट रन रेट आहे पहिल्या षटकामध्ये 10 आणि या षटकामध्ये
14 धावा तब्बल पाहायला मिळाल्या, म्हणजे जो स्ट्राईक रेट आहे तो वाढताना पाहायला मिळतो. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 24 2 षटकांच्या समाप्ती अखेर. बॉलर अनिकेत आपल्या गोलंदाजी मागपूर येताना पाहायला मिळतोय. 24 धावा फलकावर. दुसरी ओव्हर ना? क्रमांक 2 कंप्लीट झाले तिसऱ्या षटक हाताळण्यासाठी. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा मनसुबा बाळगला. तिथे फिल्डर आहेत शॉट खेळताना एक धाव अर्जित केली जाईल आणि सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या तेजल 11 वाल्यू टीमची जाऊन पोहोचते फलकावर. स्कोर कार्डवर 25 वर जाऊन पोहोचली गेली. 25 रन्स ऑन द बोर्ड लागल्या जातात. तिसऱ्या षटक प्रारंभ आणि पहिल्या बॉलचा खेळ झालाय. या मॅच मध्ये जबरदस्त कमबॅक केलं तेजल 11 वाल्यू टीमने आणि बसे चॅम्पियन्स टीमला होम ग्राउंडवर पराभूत केलं. चांगली बॉलिंग राहिली संदीप सांबरेची. गोलंदाज सज्ज होईल. राईट राऊंड विकेटने येतोय डावखुऱ्या त्याच्या फलंदाजासाठी. लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटर मोशन साल्कन त्यावेळेला राऊंड साईडला घेऊन खेळले गेले. कुंडर आणि कुंडरला बीट करत छोटा पॅक बडा धमाका. मशीन अशी त्याच्यामुळे तसाच आवाज आहे. मशीन वाईट बॉलचा इशारा येत असताना संघाची धावसंख्या लागलेली आहे फलकावर. 36 या धावसंख्येवर अंपायर टॅलेंट षटकार आणि या षटकाराने संघाची धावसंख्या 5 जाऊन पोहोचते. वाल्यू टीमची 38 रन्स 38 या धावसंख्येवर. बॉल फेकून झाले 3 बॉलचा खेळ झाला आणि 38 धावांवर मजल मारले आतापर्यंत अनिकेत. ज्या अनिकेतने पहिल्या सामन्यामध्ये अतिशय सुंदर गोलंदाजी केली होती त्याच अनिकेतवर मात्र आता अटॅक केला जातोय. राऊंड द विकेट येत असताना थोडंसं जरूर चर्चा करण्यासाठी भाग पडले ते ऑडिओ गोन्साल्विस राऊंड गोलला अनिकेतला चर्चा करत असताना आपण पाहत आहे थोडंसं परिश्रम जरूर आहे, अनुभवाची कमी आहे, परंतु प्रतिभेची म्हणजेच टॅलेंटची कमी नाही आहे या खेळाडूमध्ये. अलीकडच्या काळामध्ये टॅलेंट खूप भरभरून आपल्याला पाहायला मिळतं, परंतु ते टॅलेंटचा परिपूर्ण वापर जर करायचा असेल तर तुम्हाला एक मोठ्या प्रदीर्घ काळापर्यंत क्रिकेट टिकवायचं असेल तर तुम्हाला डाऊन द अर्थ राहावं लागेल. गोलंदाजी मार्क येताना राईट राऊंड विकेटच्या मारा घेण्यासाठी रोशन सारखं समोर त्याला पाऊस मिळाला, थोडासा पाऊस जरूर मिळाला होता. लोकांच्या धमाक्याच्या बाहेर अपेक्षित पाऊस नव्हता, सॅटिस्फॅक्शन मिळालं नाही या टीमला आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली होती 39 बॉल फेकून झाले. आतापर्यंत विचार केला तर बॉलचा खेळ झाला. ऑन साईडला सॉफ्ट अँड बॉर्डरमॅनचा उपयोग केला. सिंगल मिळेल सुरेंद्र पुढे सरसावे तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल. सुरेंद्र घाटाळ एक वन ऑफ द बेस्ट बॅटर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. 40 रन्स ऑन द बॉल लागले आहेत. बॉल फेकून झाले आतापर्यंत 4 बॉलचा खेळ झालाय. बॉलचा इशारा आला होता, पुढच्या बॉलवर मात्र जरूर खेळू शकले नव्हते.
लवकर आणि उजवा फलंदाज असल्यामुळे थोडीशी रुपेश कोळींची तारांबळ दिसते. यावेळेला ऑन साईडला स्टेट बाउंड्री करत आहे. जबरदस्त पाहायला मिळतोय, कडक शॉट पाहायला मिळतोय. फेसबुकच्या कमेंट मध्ये म्हणायचं झालं तर कडक शॉट, धीरजच्या नावाचा ब्रँडेड षटकार. व्हॉट अ शॉट. संघाची धावसंख्या 46 रन्स. 46 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. चांगला चेंडू पाहायला मिळतोय आणि संघाची धावसंख्या 9+2 मात्र 3 धावा पळून पूर्ण केल्या जातात. 2 आणि 9 ची अशा पद्धतीने मात्र 3 धावा बोनसच्या स्वरूपात मिळतात. तेजसच्या द्वारे संघाची धावसंख्या 49. 49 धावा. चौथे षटक हे प्रगतीपथावर आहे. मोठा पार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला, पण तो जर आपण पाहिलं तर सेफ झोन मध्ये हा चेंडू निघून जातोय. सिंगल मेन या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या 50 धावा पाहायला मिळत आहेत. टर्म्स ऑफ 50 रन्स. खूप चांगली बॅटिंग आतापर्यंत राहिली दोन्ही बॅटर कडून आणि वैशिष्ट्य जर आपण पाहिलं तर जमेची बाजू अशी आहे की पार्टनरशिप 50 धावांची झाली. भागीदारी खूप चांगली रचली गेली. कारण गेल्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर थोडंसं धीरज जास्त स्ट्रगल करत होता. त्या मॅच मध्ये पहिले 2 बॉल स्ट्रगल केले, त्यानंतर 2 धावा आल्या, स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला आणि त्यानंतर आपण पाहताय की षटकारांची आतिषबाजी केली गेली. एक सेन्सेशनल क्रिकेट आतापर्यंत दोन्ही बॅटरच्या द्वारे केलं गेलं, परंतु चांगली गोलंदाजी करावी लागेल ती गोलंदाजांना. ऑन साईडला फटका चांगला आहे आणि पुलच्या फटक्यात धीरज ज्याच्या बॅट मधून चांगला फटका होता, परंतु इथे क्लिअर होऊ शकला नाही आणि फलंदाज आपण पाहू शकताय बॅक टू द गाव धीरज झा. एक चांगल्या खेळीचा अंत गॉड. मारले 27. बॅटर मैदानाच्या आतमध्ये फैजान मनसुरी धीरजची सुंदर फलंदाजी पाहायला मिळाली. गाडी तेजस शॉर्ट होता. मोठा करण्याचा प्रयत्न झेल होऊ शकेल आणि इथे कोणतेही मिस्टेक होणार नाहीये. गुड कॅच. प्रज्वल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. या अगोदर जर आपण पाहिलं तर झेल टिपला होता अनिकेतने आणि आता प्रज्वलने झेल टिपला गेला. फलंदाज बाद होताना लगातार 2 बॉलवर 2 विकेट्स मिळवल्या. तर तेजस या गोलंदाजाने कमबॅक केले गेले.
न्यू बॅटर संदीप सांबरे गेल्या मागचा हिरो एकदा स्पोर्टच्या माध्यमातून हे टी शर्ट आपल्याला पाहायला मिळतात. मॅन ऑफ द मॅच प्रोव्हाइड केले गेले विशाल कोळे यांच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर थांबले पण पूर्णतः 50 वर थांबले गेले. बॉल फेकून झाले ते तीन बॉलच्या समाप्तीनंतर 50 धावा त्या फलकावर आणि त्यांचे अस्सी झोन आहेत. तशी संदीप सांबरेने विकेट हॅट्रिक साध्य केले वसई चॅम्पियन्स टीमच्या अगेन्स्ट. आता मात्र ही संधी दौडून येते तेजसला. सेकंड बॉलर असेल का विकेट हॅट्रिक घेण्याच्या बाबतीमध्ये. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. सुंदर त्या ठिकाणी स्वतः किरण मात्र पुढे सरसावत असताना आणि इथे जर आपण पाहिलं तर लेग बाईटचा इशारा ऋतुष कोळी यांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. धाव पोहोचते 51 या धावसंख्येवर 51 रन्स. रोशन सावकर जणू काही खेळपट्टी त्यांच्या ही प्रेमात पडले सुरूची पिचची. खूप चांगली बॅटिंग सिम्पल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग रोशन सावकरची आहे. ऑन साईडला फटका तर चांगला आहे परंतु फक्त आणि तिथे कोणती मिस्टेक करणार नाहीये विशाल. वॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स अँड ग्रेट फिल्डिंग एक्सलंट कॅच. पहिला झेल अनिकेतने जिंकला, दुसरा झेल प्रज्वलने जिंकला आणि तिसरा झेल विशालच्या हातामध्ये मात्र विसावला गेला. 45 नंबरची जर्सी परिधान करणारे तानाजी धायगुडे यावेळेला उमाकांत यांचं नाव परंतु ताना या नावाने जास्तीत जास्त ज्यांना पसंती मिळाली या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर प्रमोदगिरी वेलकम. आपलं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. साईनाथ अर्णा संघ सुद्धा या ठिकाणी पोहोचलाय. तानाजीला आपण पाहत आहेत की बॅटर मैदानाच्या आतमध्ये संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिरावले 51 वर जाऊन पोहोचली गेली. किशन सालकरने चांगली स्टार्ट दिली नो डाऊट. कारण ज्या पद्धतीने त्याच्या बॅटमध्ये 2 षटकार आले आणि 3 तिहेरी आल्या म्हणजे 15 धावांची एक चांगली इनिंग पाहायला मिळाली. तेजसचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. शॉर्ट लेन चेंडू जरूर आहेत परंतु वेगवान चेंडू पाहायला मिळतात आणि त्या कारणास्तव मात्र बॅकलिपचा उपयोग जास्तीत जास्त पाहायला मिळाला नाही. साईडला जर खेळण्यात गेला 2 धावा तर डेफिनेटली मिळतील आणि या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 4 षटकांच्या अखेरीस 53 या धावसंख्येवर 53 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आणि सुंदर त्या ठिकाणी कोणती चुकी करणार नाहीये समीर. काय चारही फिल्डरने एक सुद्धा झेल मात्र सुटला नाहीये. बेस्ट फिल्डिंग. क्षेत्ररक्षण हा महत्वाचा दुवा आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. आपण सातत्याने पाहिलं तुमचं कॉन्सन्ट्रेशन खूप महत्वाची भूमिका असते. संदीप सांबरे बाद झाल्यानंतर त्यांचेच बंधू निलेश सांबरे आपण पाहतोय थोडासा प्रॅक्टिसचा अभाव जरूर आहे म्हणून पाठीमागे थोडंसं प्रमोट केलं गेलंय. स्वतःवर थोडासा कॉन्फिडन्स नव्हता आणि त्या कारणास्तव तो म्हणतो की तानाजीला मात्र पुढे आपण धाडलं पाहिजे.
आणि संदीप सांबरेचे बंधू निलेश सांबरे यावेळेला आपण पाहतायत मैदानाच्या आतमध्ये जात असताना 4 बंधू खेळतात एका संघामध्ये. एका फॉर्मॅट मध्ये जर विचार केला तर संदीप सांबरे, निलेश सांबरे, अशोक सांबरे, वसंत सांबरे 4 बंधू पाहायला मिळतात. तर कालच्या दिवसात 5 खेळाडू मात्र एकाच टीम मध्ये बंदूक पाहायला मिळाले. ते जयनुमान गावठण गणेर या टीम मध्ये सुद्धा 5 बंदूक येतात एकाच संघामध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिरावले परिपूर्णतः हा विशाल आपल्या गोलंदाजी मार्कवर टप्पा पहिला न्याहाळला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 55 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. 55 रन्स फलकावर. त्यावेळेला बॅटची एज घेतची मात्र निघून जाईल. सत्तरवी एक धाव. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते फलकावर 56 रन 56 धावा. पहिल्या 3 षटकामध्ये 46 आणि आतापर्यंत बॉल फेकून झाले जवळजवळ 2 म्हणजे 8 बॉल मध्ये फक्त आणि फक्त जवळपास धावा फार कमी प्रमाणात आलेत 9. विशालचा बॉल यावेळेला बॅटच्या घालून चेंडू निघून जातोय. सबमरीन डिलिव्हरी. बॉडीच्या हातामध्ये चेंडू विसावला गेला. गॅदर करतायत. डॉट बॉलची संख्या होत असताना तिसरा बॉल डॉट. शेवटचे 3 बॉल शेष राहिले. पुन्हा एकदा तानाजी अचंबित होताना पाहायला मिळतात. 4 बॉलचा खेळ झालाय. कारण ऑफ साईडला स्ट्रॉंग बॅटिंग आहे परंतु इथे मात्र आपण पाहतात ऑन साईडला खेळण्याचा मनसुबा बाळगलाय. विशाल काय बॉलिंग केलं आतापर्यंत. तिथून जर आपण पाहिला तरी या 5 बॉलचा इशारा येत असताना पाहायला नाही तर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागले जाते. जाऊन पोहोचते 57. 57 या धावसंख्येवर बॉल फेकून झाले ते 4. शेवटचे 2 बॉल शेष राहिले. जर आपण पाहिलं तर ऑन साईडला जर खेळला गेलाय सिंगल मॅन सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न नाही आहे. किरण चेंडूला फिट करेल तत्पूर्वी सिंगलच्या साहाय्याने सॅटिस्फाईड राहावं लागेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 58 रन्स. शेवटचा बॉल आहे या पहिल्या इनिंगचा. तर दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी रेडी राहा. बॉल यावेळेला मात्र जबरदस्त प्रहार केला आणि 6 धावांकरता आपण पाहू शकता. त्या षटकाराने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 64. 64 रन्स आणि 65 रन्स टार्गेट असेल. तर या टॉस करूया आपण आणि गरज सरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. अभिप्राय यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करीत आहोत.
एका साईडला भावेश पाटील गोकिवरे 11 संघाचे कॅप्टन, भावेश पाटील गोकिवरे 11 संघाचे कॅप्टन आणि हार्दिक यावेळेला आपण पाहत आहेत आणि काट आलेला आहे. धन्यवाद हरिफ भाई, आपण व्यासपीठावर जाऊन मॅचचा आनंद घ्यावा. कसं वाटतं एकंदरीत पाथरी चषक सुरीची बॉईज प्रेझेंट पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आणि विश्रांती घेतलेली आहे ती पावसाने, एकंदरीत फील कसं करतायत? कारण अनेक स्पर्धा मात्र या स्पर्धेमध्ये तुम्ही खेळत असतात वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये. खूप छान आयोजन आहे आणि दर जिंकून फिल्डिंग करणार. फिल्डिंग करणार आहात. अष्टविनायक नायगाव टीम कडून योगेश कोळी गेली कित्येक वर्ष मात्र चांगलं प्रदर्शन करतायत आणि तुमच्यावर मात्र हा कर्णधार पद दिलेला आहे. तर एकंदरीत फील कसं करतायत या कर्णधार पदाचं? छान वाटतं. छान वाटतंय. तर एकंदरीत प्रतिस्पर्धी संघाला कितपर्यंत धावा रोखण्याचा प्रयत्न असेल? कमी धावत रोखण्याचा प्रयत्न असतो. संपूर्ण टीम आहे तुमची? हो. थँक्यू हार्दिक. भावेश, एक घनिष्ठ संबंध आहे सुरीची बीच आणि आपलं गोकिवरे 11. टॉस जर जिंकला असता तर तुम्ही काय निर्णय घेतला असता? पण फिल्डिंग होत नसते. फिल्डिंग आता बॅटिंग करायची आहे. बॅटिंग जास्तीत जास्त रन करण्याचा प्रयत्न करू. की आज संपूर्ण टीम आहे तुमची? विजेता सोडून नक्कीच. ज्या पद्धतीने मात्र माहिती पागदर यांनी जी स्पर्धा दरवर्षीप्रमाणे यंदाचं 11वं वर्ष पाहायला मिळतं आणि 11व्या वर्षात या स्पर्धेचं आयोजन कसं वाटतं? छान आयोजन आहे. दरवर्षी असल्यामुळे दरवर्षी खेळतो. चांगलं आयोजन असतं आणि ग्राउंड पण चांगला त्यामुळे खेळायला मजा येते. थँक्यू व्हेरी मच भावेश पाटील. तर टॉस नुकताच झाला आणि टॉस आपण पाहिला हरिफ भाई यांच्या शुभ हस्ते झाला आणि इथे या साईडला जर आपण पाहिलं तर अष्टविनायक नायगाव टीमचा कॅप्टन हार्दिक कोहलीने सांगितलं की आम्ही प्रथमतः फिल्डिंग स्वीकारणार आहोत. अष्टविनायक नायगाव ओनली टॉस अँड चूज टू बोल फर्स्ट. बॅक टू कमेंट्री बॉक्स. टेक्निकल साऊंड असा बॅटर आपण पाहत आहे. 64 धावा फलकावर आणि 65 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. पहिला बॉल ऑन साईडला खूप सुंदर पद्धतीने चेंडूला वळवलं गेलंय. फिल्डर त्या ठिकाणी थोडी सरसावतील फेकी करतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल. बॅकअप चांगला मिळतो तानाजी यांच्या माध्यमातून. पहिल्याच बॉलवर एक धाव ऑफ द मार्क. राहुल गोंडच्या बॅटमधून एक धाव येते. बॉल्स प्रेझेंट आपण पाहत आहेत पाटकरी चषक 2024चा असा पहिला दिवस या स्पर्धेचा. अप्रतिम गुड डिलिव्हरी. खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला. परफेक्ट व्हाईट यॉर्कर कसा असावा हे संदीप सांबरेने जरूर दर्शवलं. कारण बेस्ट वर्सेस बेस्ट ची लढाई आहे. दोन्ही मात्र गेल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच ऑन साईडला जरूर खेळला गेलाय. खूप चांगला फटका तर नाहीये मात्र फैजान मंसूर इकडून सरसावे तत्पूर्वी सिंगल मिळेल. संदीप सांबरेची खासियत राहिली आणि क्वालिटी राहिली या गोलंदाजाची. क्वालिटी ऑफ क्रिकेट ही गोलंदाजी सातत्यपूर्ण पाहायला मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 2 वर जाऊन पोहोचली गेली. बॉल फेकून झाले 3. डिलिव्हरी गुड डिलिव्हरी. खूप चांगला चेंडू पाहायला मिळतोय. टप्पा अचूक पद्धतीने चेंडूला थोडंसं यावेळेला बाउन्स मिळाला आणि सरळ चेंडू कमलेश गुप्ता यांच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट बॉल. 4 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2 वर जाऊन पोहोचली गेली. गेल्या मॅच मध्ये आपण पाहिलं 64 धावा. काय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली.
त्या वेळेला मात्र राहुल कोण थांबणार नाहीये. जरी डॉट आला तरी काय झालं, माझ्याकडे ती पॉवरफुल बॅटिंग करण्याची कला आहे. षटकार 6 धावा. ऑफसाईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. सिंगल मिळेल, सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु पाहता पाहता एकच धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागेल. कोणीतरी दोन्ही फलंदाज रिस्क घेण्याचा प्रयत्न करत नाहीये. पहिल्या षटकाचा एकंदरीत खेळ संपन्न झाला आणि पहिल्या षटकामध्ये धावांची गती जर आपण पाहिली तर 8 वर जाऊन पोहोचली गेली. पहिल्या बॉलवर सिंगल, नंतर डॉट, नंतर आपण पाहतो 9 धावा झालेल्या आहेत. 9 रन्स ऑन द बोर्ड लागल्या आहेत. विजयासाठी 65 धावांचा पाठलाग करताना आता 24 बॉल आणि 56 रनची गरज. ते युट्यूबला तेवढा लेट असतोच ना. हा खाणार काय केला वगैरे काय काय पाहिजे असेल ते एवढं कोण खाणार आहे त्याप्रमाणे काय खाणार. हा एक मिनिट काल तर घ्याय का भेटो ना तुमच्या ऊपर भेटो. बाकी टाइम पे त्या टीमाला संपलीच झाली बंद पहिल्या ना तुला 5 वाजले वाटतं ना 6 बजे 5:30 6 बजे साबण प्रॉपर आहे ना 7:30 अंदर पडतो. संघाची धावसंख्या स्कोरकार्डवर जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते. सिंगल येतं आणि संघाच्या सहाय्याने संघाची धावसंख्या 10 वर जाऊन पोहोचली. एक अनुभव आणि समृद्ध असलेला असा गोलंदाज पाहायला मिळतोय. ब्रह्मेश्वरी कळम टीम सुद्धा या ठिकाणी दाखल झाले. चिन्मय वेलकम त्यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. बॅटची हलकीशी जसं कमलेश गुप्ता यांचं म्हणणं आहे आणि बाळा काकड सरांनी ओळखलं. रुपेश कोळी एका साईडला आपण पाहू शकताय पंचांच्या भूमिकेत आहे. मुबारक खान यावेळेला ऑन साईडला अनिकेतच्या राडार मध्ये चेंडू आल्यानंतर तो पाठवणार बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार 6 धावा. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते फलकावर 16 या धावसंख्येवर. संदीप खरवत या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. अतिशय चांगले खेळाडू आपण पाहू शकाल आणि कोटीतलं क्रिकेट सुद्धा हाताळत आहेत. पुन्हा एकदा त्याच पेज मध्ये चेंडू आला जणू काही रिप्ले आपण पाहिला अशा पद्धतीने अनिकेतच्या बॅट मधून मात्र एक कणकर अविनाश यावेळेला आपण पाहत आहेत आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन 22 22 रन्स. अविनाश किनी झोन ऑफ फायर ग्रेट बॅटिंग काय फटकेबाजी केले. अविनाश किनी यासाठीच ओळखला जातो एक सलामीवीर आणि विस्फोटक तडाखेबंद फलंदाज असावा. अविनाश किनी यावेळी दर्शवतोय. गेल्या मॅचच्या मध्ये मी व्हिडिओ का ठरलो गेलो होतो. मुबारक खान अनुभव आहे परंतु आता मात्र या वेळेला अडचणीत येत असताना पाहायला मिळतो. 4 बॉलचा खेळ झालाय. 22 रन्स ऑन दी बोर्ड लागण्यात आहेत. यावेळेला जबरदस्त फटका. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वॉच. 6 धावा. काय जबरदस्त बॅटिंग करत असताना आपण पाहत आहेत. लगातार षटकार मारला मिळत आहेत. बॅक टू बॅक बॅक टू बॅक बॅक टू बॅक 3 षटकार आणि संघाची धावसंख्या 28. आता मात्र दाखवतो यांचा उपयोग केला. खाली राहिला होता चेंडू. अखेरकार मुबारक खानने विकेट मिळवली.
ठसरवारी विकेट होती असं म्हणायला हरकत नाहीये, कारण 3 षटकार आल्यानंतर थोडासा चेंडू थांबून आला होता, खाली राहिला होता. बॅट अविनाशची अनेक थोडीशी फिरली होती. षटक क्रमांक 2 कंप्लीट, एंड ऑफ दी सेकंड ओव्हर. संघाची धावसंख्या 28. येणारे बॉल आहे तुमच्याकडे 18 आणि 18 बॉल मध्ये 37 रनची गरज असेल. 18 बॉल आणि 37 रन्स. बॅट्समन कोण? अप्रतिम डिलिव्हरी, सबमरीन डिलिव्हरी. वसंत यावेळेला आपण माझा संदीप सांबरेच्या गोलंदाजीवर जबरदस्त अप्रतिम केला जातोय. त्या पद्धतीने खाली राहिला होता हा चेंडू. बॅट हवेत फिरली होती राहुल गोलची. पुन्हा एकदा बॉलर सज्ज, नो फुटच बॉल सोडणार नाहीये. मॅक्सिमम 6. फॅन्टास्टिक स्ट्रोक, षटकार 6 धावा. या षटकार आणि संघाची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते 34 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा फुटबॉल बॉल इनसाइड आउटचा फटका, क्लास टायमिंग. ही आहे ताकद, नजाकत, ही आहे ओळख राहुल गोलच्या बॅट मधून. सो ब्युटिफुल, अप्रतिम षटकार पाहायला मिळतोय. सौंदर्यपूर्ण फटकेबाजी. 40 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. विजयासाठी 65 रन्स समोर ठेवण्यात आले आणि राहुल गोल नावाचं वादळ सुरुची बीचच्या मैदानात घुंगावलंय. त्यानंतर अष्टविनायक नायगाव वर्सेस टोकियो 11 हा तिसरा षटकार. ज्या संदीप सांबरेने पहिल्या मॅच मध्ये आक्रमकता गोलंदाजी दाखवली, परंतु आता राहुल गोल थांबणार नाही. राहुल गोल यावेळेला दर्शवत असताना रडायचं नाही तर लढायचंय, मोडेल वाकणार नाही आणि थांबणार तर बिलकुल नाहीये. त्यावेळेला मात्र षटकार आला आणि संघाची धावसंख्या 46 वर जाऊन पोहोचली गेली. 19 रनची गरज आहे. त्यावेळेला चौथा षटकार. 4 लगातार षटकार यावेळेला पाहायला मिळतात. या पद्धतीने संदीप सांबरेने वसईपाड्याच्या मैदानात विश्वनाथ जाधवच्या विरोधात 41 धावा कुठल्या होत्या एका षटकामध्ये, त्याची कुठेतरी पुनरावृत्ती आता संदीप सांबरेला आठवत असेल. 4 षटकार आले. ग्रेट टायमिंग. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते फुलकावर. 52 रन्स. विजयासाठी 13 रनची गरज आहे. आज बॅटिंग केले राहुल गोलने. चहू बाजूने खेळण्याची क्षमता बाळगणारा प्रतिभावंत फलंदाज. ऑसम बॅटिंग. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. धीरज झा मात्र चेंडूवर येत आहेत, परंतु इथे मात्र स्पष्टपणे दिसलं नाही. एक झाड मध्ये आहे आणि त्या कारणास्तव मात्र आपण पाहू शकतो थोडासा अडथळा निर्माण होतो. 2 धावा येतील आणि संघाची धावसंख्या 54. 12 बॉल आणि 11 रनची गरज आहे. आज बॅटिंग केली या षटकामध्ये भरपूर धावा, मोठ्या प्रमाणात 26 धावा कुठल्या गेल्या. 26 धावा कुठल्यानंतर सुद्धा संदीप सांबरेला दिलासा देत आहे धीरज झा. थोडीशी चुकीची गोलंदाजी तर म्हणता येणार नाही, कारण बॅटर स्ट्रॉंग आहे आणि चांगल्या चेंडूवर मात्र त्याने प्रहार केले, हे नमूद करावंसं वाटेल. बॉलर बॉल. किरणचा हा फटका मात्र सहज गती जरूर खेळलाय. निलेश सांबरे चुकी करणार नाहीये. गुड कॅच. फलंदाज बाद. फयाजला मिळते पहिली विकेट. आपल्या खात्यामध्ये 11 बॉल आणि विजयासाठी धावा हव्यात त्या अजून सुद्धा आपण पाहू शकता 11 रनची गरज आहे.
11 बॉल आणि 11 रन्स हे सामन्याचं समीकरण. कोण बॅट्समॅन? ऑडी. ऑडी गोसावीच्या आतमध्ये काळजंगी जबरदस्त गाजवला. यंगस्टार क्रिकेट क्लब पापडी या संघातून ओपन क्रिकेट ज्यांनी मात्र जबरदस्त यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांची स्पर्धा सुद्धा येते 23, 24 आणि 25 या 3 दिवस याच मैदानात नेक्स्ट मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अंडर 25 हा फॉर्मॅट मात्र पहिल्या दिवसामध्ये ठेवण्यात आलेला आहे आणि एकविक फॉर्मॅट 24 तारखेला आणि 25 तारखेला आदिवासी समाजगट. 11 बॉल आणि 11 रनची गरज. 6 बॉल षडंपूर करण्याचा प्रयत्न. फ्लोवर वन चेंडू थोडासा थांबून आला होता, चेंज ऑफ पेस केलं होतं, एकदा वंचित केली जाते आणि जगाच्या पुढे सरसावत असताना एक किलोवर सॅटिस्फाईड. 10 बॉल आणि 10 रनची गरज. राहुल कोल्ड बॅटिंग केले चहू बाजूने. फॅक्टर मध्ये खेळणारा खेळाडू, एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफला खेळणारा खेळाडू आपण पाहतोय. स्ट्रोक आपण पाहू शकला. मॅक्सिमम जर आपण पाहिलं लॉंगर मध्ये खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. यावेळेला चेंज ऑफ पेस जरूर होता, थोडासा स्लोवर वन चेंडू थांबून आला होता. फयाज बॅकअपच्या हँडचा उपयोग चांगला करतोय, कारण फयाजने ओळखलं की राहुल गोल जास्तीत जास्त वेगवान चेंडूवर खेळताना पाहायला मिळतो आणि त्यासाठी आपली टेक्निक यूज करावी लागेल. याला म्हणतात चतुरस्र वाणीने आणि बुद्धिमत्तेची गोलंदाजी. सेन्सेशनल बॉलिंग केली जाते. 9 बॉल आणि विजयासाठी 9 रनची गरज. प्रति चेंडू मागे एक रन महत्वपूर्ण असेल. ऑडी गोन्साल्विसचा फटका सिग्नेचर शॉट आहे. बॅकफुटने जात असताना जबरदस्त प्रहार केला. दहशत आणि तो दरारा टायगर अभी जिंदा आहे ते दर्शवत असताना षटकार 6 धावा. मला ते YMCAचं मैदान आठवतं, यंग मेन्स कॅथोलिक माणिकपूरचं मैदान, आणि काय नाईटच्या स्पर्धेमध्ये धुव्वाधार फलंदाजी केली होती. यंगस्टार क्रिकेट क्लब पापडीच्या संघातून खेळत असताना ऑफ साईडला जरूर खेळला गेला. 9 बॉलचा इशारा येतोय. रुपेश कोळी यांच्या माध्यमातून 1 धाव आणि 1+1 अशा 2 धावा मिळतील. स्कोरिंग लेव्हल तुझ्यासाठी आता मात्र 11 रनची गरज. बालू टीम असं वाटलं होतं 65 धावा मात्र रोखतील, परंतु पहिले 2 षटकं खूप चांगली हाताळली. 26 धावा आल्या संदीप सांबरेच्या गोलंदाजीवर. तिथे मात्र थोडंसं नैराश्य पदरात पडलं. ते मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न धीरज झा मात्र पुढे सरसावले आणि खूप चांगला खेळ टिकला गेला. फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. धावेची आवश्यकता आहे, परंतु एक चांगल्या खेळीचा अंत त्यावेळेला पाहायला मिळतोय राहुल गोंडच्या बॅटमध्ये. आणि क्रिकेटचा सिग्नल इथे मात्र आपण पाहू शकताय, तो मात्र थोडासा कुठेतरी लक्षात नव्हतं आणि इथे आपण पाहू शकताय रनआउटच्या स्वरूपात मात्र बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल. धाव पूर्ण झाली असती तर 1 धाव आणि तो इतका सिग्नल होता कधी कधी, आणि राहुल गोल यांचं मात्र कॉन्सन्ट्रेशन नव्हतं. कोणाला बॅटर? सुरेंद्र घाटा बॅटर मैदानाच्या आतमध्ये होतं. कधी कधी मात्र याच चेंडूवर फील्डच्या बॉलवर 2-2, 3-3 धावा मी पाहिलेल्या आहेत. 4-4 धावा पळून काढताना पाहिलेल्या आहेत, कारण झेल घेतल्यानंतर काही फिल्डर असतात ते सेलिब्रेशन करतात. इथे मात्र चेंडू निघून जाईल. शरीराचा भेद घेत काकर सरांनी फ्रीचा सिग्नल दर्शवला होता, परंतु तिथे जर आपण पाहिलं तर राहुल कोण थोडेसे बाहेर निघाले आणि अशा प्रकारे डील होताना एक षटक राखून तो विजय साजरा करत असताना पाहायला मिळत आहेत. सेनापती वसई टीम बॅट्समॅन करण खुश असतील आपल्या संघाच्या कामगिरीवर, तर कॉंग्रॅच्युलेशन अँड हार्ड लक. तेजल 11 बालीवूड टीम कमलेश गुप्ता असतील, तानाजी धायगोडे, धीरज झा, मुबारक खान अँड ऑल टीम आपलं मनपूर्वक धन्यवाद आहे. कुठली मॅच आहे आता? हा मॅच कोण